नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. थांबा. मला वाटतं हे वाक्य आपल्या स्रोतांच्या सुरुवातीलाच आहे, जे बहुतेक करून शालेय अभ्यासासाठी बनवलेले दिसतात. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आपण इथून सुरुवात केली. कारण वरवर पाहता हा विषय शाळेच्या भूगोलाच्या पुस्तकातला वाटतो. नकाशा विरुद्ध पृथ्वीगोल. हो. पण ह्या स्रोतांमध्ये थोडे खोलवर शिरल्यावर काही फार रंजक मुद्दे सापडतात. आणि हे केवळ विद्यार्थ्यांसाठीच नाहीत, तर जगाकडे आपण कसे पाहतो हे समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहेत. बरोबर आहे. कारण नकाशा आणि पृथ्वीगोल ही फक्त भूगोलाची साधनं नाहीयेत, ती म्हणजे जगाला समजून घेण्याची दोन वेगवेगळी प्रारूप आहेत, मॉडेल्स आहेत. दोन वेगवेगळे मॉडेल्स? हो. एक सपाट आणि सोयीस्कर, तर दुसरं गोलाकार आणि वास्तविक. आजच्या चर्चेत आपण या दोन दृष्टिकोनांमधला संघर्ष आणि त्यातून काय परिणाम होतात हे समजून घेणार आहोत. चला तर मग यातील महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊया. आपल्या स्रोतांमध्ये दिलेला सर्वात पहिला आणि सोपा फरक म्हणजे त्यांच्या स्वरूपाचा. अगदी. नकाशा सपाट असतो तर पृथ्वीगोल गोलाकार. नकाशावर आपण संपूर्ण जग एकाच वेळी पाहू शकतो, पण पृथ्वीगोलाची एका वेळी एकच बाजू दिसते. आणि हा साधा वाटणारा फरकच आपल्याला सर्वात मोठ्या मुद्द्याकडे घेऊन जातो. तो म्हणजे मिती, किंवा आपण ज्याला डायमेन्शन म्हणतो. डायमेन्शन? हो. नकाशा द्विमिती आहे, 2D. त्याला फक्त लांबी आणि रुंदी आहे. तर पृथ्वीगोल त्रिमिती आहे, 3D. म्हणजे ज्याला लांबी, रुंदी आणि उंची किंवा खोलीही आहे. अगदी. आपल्या स्रोतांमध्ये डस्टर किंवा डब्याचं उदाहरण दिलंय, पण मला वाटतं आपण त्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा. नक्कीच. म्हणजे असं म्हणता येईल का की नकाशा हा पृथ्वीचा एक फोटो आहे आणि पृथ्वीगोल हा पृथ्वीचा एक छोटा पुतळा आहे? छान उपमा आहे. मग प्रश्न असा येतो की जर पृथ्वीगोल हा पृथ्वीची जास्त खरीखुरी प्रतिकृती आहे, तर आपण सगळेजण नकाशांचा इतका वापर का करतो? फक्त सोयीस्कर आहे म्हणून? सोयीस्कर तर आहेच, म्हणजे तुम्ही अख्खा पृथ्वीगोल खिशात घालून फिरू शकत नाही, बरोबर? हो, बरोबर. पण त्याहूनही महत्त्वाचं कारण आहे तपशील, डिटेल. नकाशावर आपण एखाद्या छोट्याशा भागावर, म्हणजे समजा एखादं शहर किंवा राज्य, त्यावर लक्ष केंद्रित करून त्याचा सविस्तर अभ्यास करू शकतो. अच्छा. रस्ते, नद्या, इमारती या सगळ्या गोष्टी दाखवता येतात. पृथ्वीगोलावर हे शक्य नाही. तो संपूर्ण ग्रहाचं एकसंध चित्र दाखवण्यासाठी बनलेला आहे. म्हणजे एका बाजूला अचूकता आहे पण ती व्यापक स्वरूपात, आणि दुसऱ्या बाजूला तपशील आहे पण एका मोठ्या तडजोडीसह. बरोबर. आणि ही तडजोड म्हणजे नकाशा कधीच पूर्णपणे खरा असू शकत नाही. नेमका हाच मुद्दा. इथेच खरा खेळ सुरू होतो. गोलाकार पृथ्वीला सपाट कागदावर आणणं हीच नकाशाशास्त्रातली, म्हणजे कार्टोग्राफीमधली सर्वात मोठी अडचण आहे. हो. कल्पना करा की तुम्ही एका संत्र्याची साल सोलून ती न फाडता सपाट करण्याचा प्रयत्न करत आहात. शक्यच नाही. कुठेतरी ती फाटेल किंवा ताणली जाईल. नकाशा बनवताना पृथ्वीसोबत नेमकं हेच होतं. म्हणजे आपण आजपर्यंत पाहिलेला प्रत्येक सपाट नकाशा हा कुठल्या ना कुठल्या प्रकारे विकृत आहे, डिस्टॉर्टेड आहे. अगदी. तो एक प्रकारचा उपयुक्त खोटेपणा आहे. ही कल्पनाच खूप रंजक आहे. बरोबर. आणि मग प्रश्न हा नसतो की नकाशा खरा आहे की खोटा, तरी प्रश्न हा असतो की कोणता खोटेपणा आपल्या कामासाठी सर्वात जास्त उपयुक्त आहे. आणि ह्याच गरजेतून नकाशा प्रक्षेपण, म्हणजे मॅप प्रोजेक्शन या संकल्पनेचा जन्म झाला. हो. आपले स्रोत याबद्दल अगदी थोडक्यात सांगतात. त्यात तारेच्या पृथ्वीगोलाच्या आत दिवा लावण्याचं एक साधं उदाहरण दिलं आहे. पण हे प्रक्षेपण म्हणजे नक्की काय? त्याचे काही प्रसिद्ध प्रकार आहेत का? नक्कीच. प्रक्षेपण म्हणजे गोलाकार पृष्ठभाग सपाट कागदावर उतरवण्याची एक गणितीय पद्धत. याचे शेकडो प्रकार आहेत. शेकडो? हो. पण सर्वात प्रसिद्ध आहे मर्केटर प्रोजेक्शन. हे नाव आपण सगळ्यांनी कुठेतरी ऐकलेलं असतं. हे खलाशांसाठी बनवलं गेलं होतं, कारण यावर दिशा आणि कोण अचूक राहतात. अच्छा. म्हणजे समुद्रात प्रवास करणं सोपं होतं. बरोबर. पण मग ह्यात तडजोड कशाची होते? काहीतरी तर चुकीचं दाखवत असणार. आकारमानाची. मर्केटर नकाशा ध्रुवांजवळच्या भूभागांना अवास्तव मोठं करून दाखवतो. त्यामुळेच नकाशावर ग्रीनलँड आफ्रिके एवढा मोठा दिसतो. हो, मी पाहिलंय. पण प्रत्यक्षात आफ्रिका खंड ग्रीनलँडपेक्षा 14 पटींनी मोठा आहे. अरे देवा. म्हणजे शतकानुशतके आपण जगाकडे ज्या नजरेने पाहतोय
त्यातच एक मोठा पूर्वग्रह दडलेला असू शकतो. अगदी. उत्तर गोलार्धातील देश नकाशावर जास्त मोठे आणि त्यामुळे जास्त महत्वाचे वाटू शकतात. केवळ एका नकाशा बनवण्याच्या पद्धतीमुळे याचे तर राजकीय आणि मानसिक परिणामही असू शकतात. अगदी बरोबर. म्हणूनच पृथ्वीगोल महत्वाचा ठरतो. तो आपल्याला देशांचे आणि खंडांचे खरे आकारमान आणि त्यांच्यातलं खरं अंतर दाखवतो. तो आपल्याला आठवण करून देतो की पृथ्वीवर वर किंवा खाली असं काही नाही. बरोबर. तो जगाचं एक जास्त लोकशाहीवादी चित्र सादर करतो असं म्हणूया. आणि या पृथ्वीगोलाच्या कल्पनेला एका टोकावर नेऊन ठेवणारं उदाहरण आपल्या स्रोतांमध्ये आहे. अमेरिकेतील मेन राज्यात असलेला अर्था नावाचा पृथ्वीगोल. हो, ही माहिती खरंच अविश्वसनीय आहे. हा जगातला सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोल आहे. एका मोठ्या खोलीत ठेवलेला आहे तो, जवळजवळ 4 मजली इमारती एवढा. 4 मजली? आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे त्याचा फिरण्याचा वेग हा पृथ्वीच्या खऱ्या फिरण्याच्या वेगाशी जुळवून ठेवलाय. काय सांगताय? विचार करा, त्यासमोर उभं राहून आपल्या ग्रहाची गती प्रत्यक्ष अनुभवता येणं. हा अनुभव कोणताही नकाशा किंवा लहान पृथ्वीगोल नाही देऊ शकत. नाहीच. हे आपल्याला आपल्या ग्रहाच्या विशालतेची आणि गतीची एक वेगळीच जाणीव करून देत असणार. हो. आणि ही जी त्रिमितीय जाणीव आहे ती द्विमितीय नकाशावर आणण्यासाठी, जसं आपण मगाशी बोललो, एका आराखड्याची गरज असते. आपल्या स्रोतांमध्ये त्याला मूलभूत वृत्तजाळी असं म्हटलं आहे. मूलभूत वृत्तजाळी हा एक तांत्रिक शब्द वाटतो, पण याची कल्पना खूप सोपी आहे. हो, आणि मूलभूत वृत्तजाळी म्हणजे अक्षांश आणि रेखांश यांची जाळी, बरोबर? लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड. अगदी. जणू काही पृथ्वीवर उभ्या आडव्या रेषांचं एक अदृश्य जाळं विणलं आहे, ज्याच्या आधारावरच नकाशावर कोणतेही ठिकाण निश्चित करता येतं. बरोबर. नकाशाच्या शरीरावरची ही जणू हाडांची चौकट आहे. उत्तम उपमा आहे. ह्या चौकटीवर मग भूभाग, समुद्र, देशांच्या सीमा या सगळ्या चढवल्या जातात. तर आतापर्यंत आपण जगाच्या 2 प्रकारच्या प्रतिकृतींबद्दल बोललो. एक विकृत पण तपशीलदार, बरोबर. आणि दुसरी अचूक पण स्थूल. पण आपले स्रोत इथेच थांबत नाहीत. ते भूगोलाच्या अभ्यासाची एक तिसरी, पूर्णपणे वेगळी पद्धत सांगतात, जी या दोन्ही प्रतिकृतींच्या पलीकडे जाते. आणि ती म्हणजे भौगोलिक सहल किंवा क्षेत्रभेट. म्हणजे प्रतिकृतींवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन अनुभव घेणं. हो, हा चर्चेला दिलेला एक सुंदर आणि खूप महत्वाचा पैलू आहे. कारण नकाशा तुम्हाला सांगेल की समुद्रकिनारा कुठे आहे. बरोबर. पृथ्वीगोल तुम्हाला दाखवेल की तो समुद्रकिनारा जगातल्या इतर ठिकाणांच्या तुलनेत कुठे आहे. पण प्रत्यक्ष तिथे गेल्यावरच तुम्हाला वाळूचा स्पर्श, लाटांचा आवाज, खारट हवेचा वास आणि तिथल्या लोकांचं जीवन अनुभवता येतं. अगदी बरोबर. म्हणजे नकाशा आणि पृथ्वीगोल हे जगाबद्दल माहिती देतात, तर क्षेत्रभेट जगाचा अनुभव देते. हो ना. स्रोतांमध्ये नक्षत्रालय, बसस्थानक, डोंगर अशा ठिकाणांची उदाहरणं दिली आहेत. नकाशा तुम्हाला बसस्थानकाचं चिन्ह दाखवेल, पण क्षेत्रभेट ती तुम्हाला तिथली गर्दी, तो गोंधळ, तिथून प्रवास करणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावरच्या कथा दाखवते. खरंय. भूगोलाचा अभ्यास हा केवळ भौतिक नसून तो सामाजिक आणि मानवीही आहे याची जाणीव करून देते. आणि यामुळे क्षेत्रेची प्रक्रिया पूर्ण होते असं मला वाटतं. हो. माहिती, विश्लेषण आणि अनुभव या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की एखाद्या ठिकाणाचं खरं आकलन होतं. तुम्ही एखाद्या किल्ल्याचा नकाशा पाहू शकता, पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष तिथे जाऊन त्याचे उंच बुरुज आणि दगडी पायऱ्या चढता, तेव्हाच तुम्हाला त्याचा खरा इतिहास आणि महत्त्व जाणवतं. तर मग आजच्या या चर्चेतून आपण काय शिकलो याचा थोडा आढावा घेऊया. आपण सुरुवात केली नकाशा आणि पृथ्वीगोल यांच्यातल्या साध्या फरकापासून, द्विमितीय विरुद्ध त्रिमितीय. हो. पण लवकरच आपल्या लक्षात आलं की खरा मुद्दा आहे विकृतीचा, डिस्टॉर्शनचा. प्रत्येक सपाट नकाशा हा जगाचं एक तडजोड केलेलं चित्र आहे. बरोबर. आणि मर्केटर प्रोजेक्शन सारख्या उदाहरणांवरून आपण पाहिलं की या तांत्रिक निवडीचे आपल्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर किती खोल परिणाम होऊ शकतात. मग आपण अर्था या महाकाय पृथ्वीगोलाच्या उदाहरणातून त्रिमितीय अनुभवाची ताकद पाहिली आणि नकाशा तयार करण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत वृत्तजाळी म्हणजेच अक्षांश रेखांश या संकल्पनेलाही स्पर्श केला. आणि शेवटी आपण नकाशा आणि पृथ्वीगोल यांसारख्या जगाच्या प्रतिकृतींच्या पलीकडे जाऊन क्षेत्रभेटीच्या माध्यमातून मिळणाऱ्या प्रत्यक्ष अनुभवाचं महत्त्व समजून घेतलं. अगदी. तर मग या चर्चेच्या शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न. आजकाल आपण म्हणजे कागदी नकाशे किंवा पृथ्वीगोल फार कमी वापरतो.
आपला जवळपास सर्व संवाद हा डिजिटल नकाशांमार्फत होतो, आपल्या फोन किंवा कम्प्युटरच्या सपाट स्क्रीनवर. हो, बरोबर आहे. आणि हे डिजिटल नकाशे स्थिर नाहीत, ते झूम होतात, माहितीचे वेगवेगळे थर हे लेयर्स दाखवतात, आपल्याला वळणावळणावर रस्ता सांगतात. अगदी. एका अर्थाने ते केवळ पृथ्वीलाच सपाट करत नाहीत, तर आपला शोध घेण्याचा अनुभवही सपाट करत आहेत. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. जर नकाशालाच सर्वोत्तम मार्ग कोणता हे माहीत असेल, तर आपण हरवण्याची आणि काहीतरी अनपेक्षित शोधण्याची आपली क्षमता गमावत आहोत का? जगाची ही अति कार्यक्षम द्विमितीय प्रतिकृती आपल्या आजूबाजूच्या त्रिमितीय जगाबद्दलची आपली मूळ जाणीव कुठेतरी कमी करत आहे का? याचा विचार नक्की करा.